नमस्कार, प्रायम टीव्हीच्या कोकणी खबराचित्रांत मायमोगाचो येवकार। हांव संदीप पिळगांवकर। सुरवेक मुखेल खबरो। बायणा दरोडो प्रकरणात गोंय पुलिसांनी उखल्ल्यो 6 आरोपींच्यो गुठल्यो। ओडिशा आणि मुंबयच्यान धरले आरोपींक दरोड्यात चोरयेक गेल्ल्यो वस्ती घेतल्यो ताब्यात। हायकोर्टाचो आदेश न्हयकारत मंत्री गेले सुप्रीम कोर्टात। टॅक्स पेयरांच्या पैशांचो चुराडो करपी मंत्र्यांची करात चौकशी। हमारा टायगर जिंदा है म्हणटा अमित पाटकर। म्हापसा मार्केटात सुरू झाला रिपनिंग चेंबर। कृत्रिम रितीन फळां पिकोवपाच्या चेंबरांचो करात योग्य वापर। तेच बरोबर खाणा जेवणातली नितळसाण आणि पुष्टिकतायेची घेत जतनाय। एफडीएचो म्हापशेकारांक सल्लो। आणि आता खबरो विस्तारान। बायणा दरोडे प्रकरणात गोंय पुलिसांनी 6 आरोपींच्यो गुठल्यो उखल्ल्यो। ओडिशा आणि मुंबयच्यान आरोपीक धरल्यात। आरोपी बरोबर दरोड्यात चोरयेक गेल्ल्यो वस्ती पुलिसांनी ताब्यात घेतल्यात। वरिष्ठ पुलीस अधिकाऱ्यांनी पत्रकार परिशद घेवन मिडियाक माहिती दिली। गोंयचो डीजीपी आलोक कुमार आणि हेर पुलीस अधिकाऱ्यांनी सांताक्रूजची घरफोडी, दोनापावला पणजी, म्हापसा तसेच बायणा वास्कोच्या चामुंडी आर्केडांतले दरोड्याच्या तपासाची माहिती दिली। अजून काय आरोपींक धरपाचे आसात अशें पुलिसांनी सांगले। जैसा कि आपको मालूम है, कुछ दिन पहले वास्को के बायणा एरिया में एक हाउस डकैती हुई थी और उसके बाद इमीडिएटली गोवा पुलिस ने मल्टीपल टीम्स कॉन्स्टिट्यूट की थी इन्वेस्टिगेट करने के लिए। और पूरे इन्वेस्टिगेशन के दरमियान डीआईजी रेंज वहाँ थाने में ही कैंप कर रही थी और आईजी साहब भी क्लोजली सुपरवाइज कर रहे थे और कंटिन्यूसली इस इन्वेस्टिगेशन की अपडेट मेरे लेवल पे भी ली गई और इवन ऑनरेबल चीफ मिनिस्टर भी लगभग हर दिन इस इन्वेस्टिगेशन की अपडेट ले रहे थे। आपको ये बताते हुए मुझे अच्छा लग रहा है कि इस केस को गोवा पुलिस ने एक चुनौती की तरह लिया था, क्योंकि ये एक सीरियस इंसिडेंट था और बहुत मेहनत करके जितने भी लीड्स इन्वेस्टिगेशन के दरमियान आ रहे थे, चाहे वो सीसीटीवी फुटेज के तौर पे, चाहे वो आसपास के जो क्रिमिनल एलिमेंट्स हैं उनके बारे में इंटेलिजेंस कलेक्शन हो या टेक्निकल सर्विलांस हो। और जैसा कि आपको मालूम है कि इसमें कुछ इम्प्लीमेंट्स जो यूज किए गए थे हाउस ब्रेकिंग के लिए, तो इवन वो इम्प्लीमेंट्स कहाँ से लिए गए थे, जो एक मास्क मिला था उसका सोर्स क्या था, इन तमाम लीड्स के ऊपर में बहुत ही मेहनत से इन्वेस्टिगेशन की गई। कंटिन्यूस कोऑर्डिनेशन डिफरेंट टीम्स के बीच में डीआईजी रेंज और आईजी के द्वारा किया गया। एसपी साउथ कंटिन्यूसली इस इन्वेस्टिगेशन में पर्सनली इन्वॉल्व थे और जो लीड्स मिली उसके आधार पे हमें ये मालूम चला कि जो सस्पेक्ट्स हैं वो महाराष्ट्र के भिवंडी, कल्याण और बदलापुर इलाके में फ़िलहाल हैं। और ये तमाम सस्पेक्ट्स का जो ओरिजिन है वो उड़ीसा से है, इसलिए इसमें बहुत सारी टीम्स हमने महाराष्ट्र भेजी और एक टीम हमने उड़ीसा भेजी। अल्टीमेटली बहुत मशक्क़त और कंटिन्यूस सर्विलांस के बाद हम लोगों ने परसों इस केस में 6 लोगों को गिरफ्तार किया और उनसे लगभग सारी रिकवरी इफेक्ट की गई है। हालांकि इसको अभी हम जो विक्टिम फैमिली है उसके साथ बातचीत करके देखेंगे कि क्या कुछ और तो नहीं बचा हुआ, और काफ़ी कुछ गोल्ड ज्वेलरी, सिल्वर ज्वेलरी और साथ में कुछ कैश भी इसमें बरामद हुआ। इवन म्हापसा वाले केस में भी कुछ लोग पकड़े गए हैं। आगे अभी भी उसमें इन्वेस्टिगेशन जारी है और हम लोग होपफुल हैं कि उसमें भी हम सक्सेसफुल होंगे। और एट द सेम पॉइंट ऑफ टाइम प्रिवेंटिव मेजर्स को और मजबूत कैसे किया जाए इसके ऊपर भी हम लोग काम कर रहे हैं। और साथ में जो आगे आने वाला टूरिस्ट सीजन है उसके लिए भी गोवा पुलिस पूरी तरह से मुस्तैद है, ताकि किसी भी तरह के इंसिडेंट्स कोस्टल एरियाज में ना हो। इसके अलावा 2 चीज़ें जो हम आग्रह करना चाह रहे हैं जनता से, एक तो जो टेनेंट वेरिफिकेशन है उसके ऊपर गोवा पुलिस कंटिन्यूस ड्राइव भी चलाती है, लेकिन इसके बावजूद हम देखते हैं कि बहुत सारे लोग ऐसे हैं जो टेनेंट्स की जानकारी नहीं देते हैं।
तो ये एक ऐसा गैप है जो स्टेट के अंदर में सिक्योरिटी को थ्रेटन कर सकता है। दूसरा है कि जो लोग एम्प्लॉय रखते हैं, जैसे इस केस में मैं आपको बताऊं, जो लोग पकड़े गए उसमें एक व्यक्ति जो है इनके यहाँ काम कर चुका है, और वो काम करने के दरमियान ही उसने सारी जानकारी जुटाई थी कि घर के अंदर जाने के क्या रास्ते हैं, घर में क्या चीज़ कहाँ रखी जाती है, और उसी जानकारी के आधार पर इस घटना का डिजाइन बनाया गया और उसको अंजाम दिया गया। तो इसलिए जो आप अपने यहाँ एम्प्लॉय रखते हैं उनकी वेरिफिकेशन पुलिस से कराना, उसकी जानकारी सारी देना। कई बार ऐसा होता है कि कोई एम्प्लॉय ऐसा है कि आपके यहाँ है, उसका क्रिमिनल एंटीसीडेंट कोई नहीं है, उसका पिछला कोई आपराधिक इतिहास नहीं है, लेकिन अगर आपने उसकी जानकारी पुलिस को दे रखी है, उसकी फोटोग्राफ्स हैं, उसके आईडीज हैं, उसके मोबाइल नंबर्स हैं, उसके घर के पते हैं, तो पुलिस के लिए ये काम आसान होता है। तो ये 1125 on the complaint of one Kusum Chauhan from Pune Apartments, Santa Cruz. Complaint was registered regarding burglary in her flat. Old Goa Police PI and his team conducted meticulous investigation, and from the sources we have zeroed down one accused by name Lokesh Suthar. He's from Karnataka. He is resident of Maharashtra, but he was traced in Karnataka, Kalgadgi. He was arrested, and from him we have recovered one Grand Vitara car, which was purchased from the money stolen from this house. Now, this accused is involved in more than 25 crimes in Maharashtra and Karnataka. We are in the process of recovering remaining gold and cash involved in this crime, besides his criminal antecedents and involvement in other cases. Second detection is with respect to Penjim Police Station crime 16325, wherein Mrs. Sushanti DeMello had filed a complaint regarding theft of her motorbike, which was kept in an open place. PI Churankar of Penjim Police Station and his team conducted investigation, and from the sources we have zeroed down accused by name Babu Muller. He is a 27-year-old. He is a resident of Goa, and we managed to recover 6 motorbikes in which connections offences was registered in Penjim Police Station. We managed to attack all these 6 vehicles. Accused has been arrested and has been taken on remand for 3 days right now. टायगर जिंदा है. हायकोर्टान दिल्ले जजमेंट आमच्या फावरार आसले. कांय अतिशाणे मंत्री सुप्रीम कोर्टात गेले. सुप्रीम कोर्टान दिल्लो निकालूय पर्यावरण मोगीचेच वटेन लागलो. मंत्र्यांनी मोडलेलो हो पयसो गोंयच्या टॅक्सपेयरांचो. तो नश्ट करपाचो अधिकार मंत्र्याक ना. तांचे कडेन उधळपट्टी करपाक हो पयसो खंयच्यान आयलो तेची ईडीन चवकशी करची, काँग्रेसीच्या अमित पाटकरान मागला. सुप्रीम कोर्टान टायगर रिझर्व्ह वाठारा खातीर नियुक्त केल्ले CEC समितीन गोंयांत व्याघ्र क्षेत्राची शिफारस केल्या. तेका लागून म्हादय लढ्याक बळगें मेळटलें अशें विजय सरदेसायान सांगलें. काँग्रेसीचो राजन घाटे हेर पर्यावरण मोगी बरोबर हें झूज झुजता. तेणें सुप्रीम कोर्टाच्या ह्या निर्णयाक येवकार दिला. आदी रान मंत्री विश्वजीत राणे गोंयांत वाघ ना म्हणटालो. आता भाजपाचो दुसरो मंत्री सुभाष फळदेसाय वाघ ना म्हणटा. पत्रकारांनी परत एक फावट काँग्रेसीच्या अमित पाटकराक हटकलो. तेणें परत सरकारांतल्या मंत्र्यांचेर चाबूक ओडले. टायगर जिंदा है ते कालचे जे CECचे जे वर्डिक्ट आयला ताचेरूय वी हॅड टू डिस्कस विथ मी. देन म्हजो सांत आंध्रेच्या ब्लॉक प्रेसिडेंट फोन केल्लो म्हाका मेळपाक जाय म्हणून. बट आय वॉज नॉट एक्सपेक्टिंग की इतले लोक येतले म्हणून. बट म्हाका आशिल्लें एक 2-4 जाण येतले. सो दे हॅव कम एंड दे हॅव put forward their serious points, their serious views across Goa, which I have taken a note and I will brief the High Command. CECचेर कितें जालें तुमचें डिस्कशन? म्हाका दिसता हे करप्ट मंत्री ह्या भारतीय जनता पार्टीच्या सरकाराचे जे आहा पळय, हे पळय आतां हायकोर्टान एक जजमेंट दिल्लो, वर्डिक्ट दिल्लें, वीच वॉज इन आवर फेवर. ही वॉज फायटींग फॉर इट. आतां हे थोडे मंत्री अतिशाणे मंत्री आहा जांकां फक्त पयशे खुरकुरता. म्हाका दिसता ईडीन पयलीं चवकशी करपाक हे पयशे खंयच्याडे जातले. आतां म्हाका सांग, टॅक्स पेयराचो पयसो तुमी नश्ट करून सुप्रीम कोर्टान गेले. फाल्यां
TCPचे कायद्याचेर गेले तुमी सुप्रीम कोर्टान धांवता, म्युनिसिपालिटीचे कितें जालें सुप्रीम कोर्टान धांवता, टायगर रिझर्वाचेर जालें तुमी सुप्रीम कोर्टान गेले. सुप्रीम कोर्टान तुमकां आज बडी मारिल्ली आहा. हे पयशे जे तुमी वाट लायले सुप्रीम कोर्टान, हे हाची रिस्पॉन्सिबिलिटी कोण घेतलो? मुख्यमंत्र्याक हांव विचारता की तुमी गोंयकाराच्या टॅक्स पेयराच्या पयशांची नाशाडी केली सुप्रीम कोर्टान वचून. सुप्रीम कोर्टान कितें सांगलें? नवें कितें सांगलें तुमकां? सुप्रीम कोर्टान हायकोर्टान जी ऑर्डर दिल्ली तेच तुमकां सुप्रीम कोर्टान सांगलें. म्हाका दिसता हे पयशे हे मुख्यमंत्र्या कडल्यान हे मंत्र्या कडल्यान वसूल करचे हो आमचो डिमांड आहा. हे हार्ड अर्न गोंयकाराचे टॅक्स पेयर पयशा कडेन तुमी खेळूं नाका. तुमकां जर इतली जर खाज आसा जाल्यार तुमी तुमचे पयशे यूज करा आनी सुप्रीम कोर्टान वचा. दिस इज अवर डिमांड. ते वटेन आम आदमी पार्टीन आपले उमेदवार वेचून झेडपीच्या प्रचाराक सुरवातय केल्या, तरीकय काँग्रेस बसकाच घेत आसा. मिडियान ह्या कळावाचेर विचारले उपरांत गोंय प्रदेश काँग्रेस अध्यक्ष अमित पाटकरान कितें जाप दिली आयकात. म्हाका दिसता प्रायम मोटो ऑफ एवरी गोवन की आज ह्या भ्रष्ट जुमला पार्टीच्या सरकाराक म्हाका दिसता आज घरा धाडपाक हे प्रत्येक गोंयकारान आज चिंतला. सो ते सक्सेसफूल करपाक कोण बाबा वी हॅव टू कम टुगेदर. दॅट कॉल वी हॅव टू टेक विच इज गोईंग ऑन. ते जातकीर तुमकां सांगता म्हाका कितलो टायम वतलो पूण कित्याक आम आदमी पार्टीन आपले 2 फेजीन आपले कॅन्डिडेटूय डिक्लेअर केल्ले आसा. सो काँग्रेस पार्टी म्हणटा ती इलेक्शनाक लागून आमी देवूंक ना. गेल्ले 3.5 वर्सां आमचे हे सगळे कार्यकर्ते ऑन ग्रावंड आसा. आमचे सगळे ब्लॉक प्रेसिडेंट, आमचे सगळे फ्रंटल, हे सगळे रस्त्यार लोकां बरोबर आसा. हांवें 1 म्हयन्या पयलीं सांगिल्लें दॅट वी आर रेडी फॉर इलेक्शन्स म्हणून. फोंडा बाय इलेक्शनाक वी आर कंप्लिटली रेडी. सो इलेक्शन आयला म्हणून ते कॅन्डिडेट डिक्लेअर करप देन इट शोज दॅट तूं इलेक्शना पुरते करता. आमी हांव तांचेर आय डोंट वॉन्ट टू कमेंट ऑन एनीवन. आमचो फोकस इज टू डिफीट द BJP. लेट्स नॉट डायवर्ट फ्रॉम द फोकस ऑफ डिफिटींग द BJP. BJP पुराय प्रयत्न करतली की खंय तरी म्हाका दिसता हें पाड पडचें, हे अनसक्सेसफूल जावचे. हे BJPचे प्रयत्न आसतले. BJP खातीर हे ओपोजिशन BJP कंट्रोल करता म्हणटा तूं? खंयचे ऑपोजिशन? पाड पडचे, अलायन्स पाड पडचे. वॉट आय एम सेइंग, आय रिक्वेस्ट यू ऑल की हातूंतल्यान सेन्सेशन करूं नाका, कितें रॉंग न्यूज काडूं नाका. आमच्या पक्षाचो डेमोक्रेटीक पार्टी, एवरीबडी हॅज अ रायट. हांगा एक सादो बूथ कार्यकर्तो धरून एक PCC प्रेसिडेंट, एवरीबडीज वॉयस इज हर्ड. कळ्ळें तुका न्ही? हांगा आमकां फ्रिडम आसा, जशी संविधानान जे आमकां अधिकार दिल्या तसोच एक हो काँग्रेस पक्ष. आमी धाडी घालतात त्यो कोणा वांगडा कोत्रपण आसा म्हणून न्हू, गोंयकारांक आनी गोंय पळोवपाक येतल्या पर्यटकांक निरोगी आनी पुष्टीक खाण खावपाक मेळचें हे हेतान FDA मोहीम राबयतात. म्हापसा मार्केटांत फळां पिकोवपाक हाडिल्ल्या रिपनिंग चेंबराच्या डेमो वेळार म्हापशेकारांक सांगलें. एग्रीकल्चराच्या मजतीन म्हापशा मार्केटात हो चेंबर सुरू जाला. ओनली वन इफेक्ट दैट इज कलर चेंज. विजिबली बनाना राइपनिंग का सिर्फ एक ही तरीका है लेमन को देखने का, दैट इज कलर इफेक्ट. तो वो कलर इफेक्ट का एक चार्ट भी हम प्लेस कर देते हैं यहाँ पर. वो ग्रीन से लाइट ग्रीन से ग्रीन प्लस येलो, फाइनली मोर येलोवर एंड देन डिपेंडिंग. तो ये जो ट्रेडर भाई लोग हैं, इनको दे आर एक्सपर्ट इन देयर फील्ड, वी आर एक्सपर्ट इन आवर फील्ड. भाई लोग को इनको सबको आइडिया रहता है कि कब वो कितने कलर वाला बाहर निकालना है. और तब अभी जब आप कलर को निकाल भी देंगे तब भी आप देखते हैं कि सारा माल तो एक साथ नहीं बिकता है. वो कुछ एक दिन पड़ा रहता है तो वो और पीला हो जाता है, 2 दिन पड़ा रहेगा तो और पीला हो जाएगा. तो जब आप इसको 1 या 2 साइकिल में आप इसको देखेंगे तो यू विल प्रैक्टिकली अंडरस्टैंड. आप खुद अपने तजुर्बे से देखेंगे कि आपको चौथे दिन में निकालना है या तीसरे दिन में निकालना है या 5वें दिन में निकालना है. आपका मार्केट और क्लायमेट कंडिशन कैसा कहता है. म्हापशेची बाजारपेठ फळां खातीर चड फामाद, पूण नितळसाण आनी ताजें पौश्टीक खाण दिवपाच्या बाबतीन म्हापशें शार फाटीं उरलां. देखून FDAच्यो धाडी म्हापशे वाठारांतच चड दिश्टी पडटात. मात आयज FDA अधिकारी, एग्रीकल्चर संचालक म्हापशेकारांक फळां आनी हॉटेलांतल्या अन्नांत ताजेंपण आनी पुष्टीकताय कशी तिगोवन दवरची हें सांगपाक येयल्ले. निमीत असलें फळां पिकोवपी रिपनिंग चेंबराचें. पयल्या टप्प्यात 15 टनांचे 4 चेंबर म्हापशेकारांक घालून दिल्यात. आयकात ते विशीं अधिकाऱ्यांनी कितें सांगलें तें. आयज आमच्या वेपाऱ्यांकी एक मोठो दीस म्हणू शकता, की म्हापसा आमी खूब वर्सां जाली एक प्रयत्न आसलो की रायपनिंग चेंबर हांगासर करचो. फ्रुट्स म्हणटे की सगळ्यान गोंयभर फ्रुट्स खंय मेळटा काय म्हणटा की म्हापसाचें एक नांव येता.
सो म्हापसा आनी म्हापसा आमचे म्हापसा मार्केट यार्ड आनी फ्रूट इज व्हेरी रिलेटेड. एक खुबशे बॉन्डिंग आसा हेंचे. हे 21 वर्सां जाली आमची खंय तरी पद्दत चुकीची आसा म्हणून आमकां वारंवार FDA येवन सांगताले. खुबसो आमी प्रयत्न केलो, आमी भट्टी सिस्टम केली, वेगवेगळे प्रयत्न केले, पण खंय तरी टॅक्नॉलॉजी यूज करून एक रायपनिंग चेंबर जावचो म्हणून आमचो फाटलो जो बोर्ड आसले तेजे चेअरमॅन प्रकाश वैद आनी आमचे वायस चेअरमॅन प्रेमानंद मामले सर आसले, तेंचे आमचे प्रयत्न खूब आसले. पण तेन्ना खंय तरी आमचे यार्डाचे प्रोजेक्ट रिडेवलपमेंट येवन तेन्ना फूल यार्ड जावपाचे म्हणून त्या हितून आमचे तर डिले जाल्लो. पण खंय तरी काळाची गरज म्हणजे FDAचे रिक्वेस्ट आयिल्ले की आनी लोकांचे कशें आसा, लोकांचे मदीं कित्याक की कंटिन्युअस रेट पडल्या कारणान खंय तरी भंय निर्माण जाल्लो आनी खंय तरी आमचो फुटफॉल कमी जाल्लो मार्केट यार्डान. सो आमी तेन्ना चेअरमॅन सराक रिक्वेस्ट केले आनी आमच्या सेक्रेटरीक रिक्वेस्ट केले की ह्यो पिकीतले बीन ह्यो एटलीस्ट ह्यो तरी फेस जावनी म्हणून. सो तेंच्यांनी आमचे आयकले, आमच्या सगळ्या वेपाऱ्यांचे आयकले बद्दल तांकां पयलीं सगळ्यांकी धन्यवाद पयलीं आमची सगळी टीम. सो ह्या हितून ह्यो प्रोजेक्ट एक जालो, एक 4 महिने लागले. मदीं प्लॅनिंग आसलें आमचे दिवाळे कडेन जावपाक, पण अंडरग्रावंड केबलिंग लायटीचे म्हणजे आतां जी ट्रान्सफॉर्मर सिस्टम ती चेंज जाली. अंडरग्रावंड केबलिंगा खातीर मातसो डिले जालो. थँक्स टू आमचो इंजिनियर सावय सर, तशेंच आमचे म्हापशेचे MLA जोशवा सर, जेणे फॉलोअप करून आमकां इलेक्ट्रीक कनेक्शन मातशें बेगीन दिलें. आयज हेचे कार्यक्रम जाता. आमकां 4 कंपार्टमेंट्स आसा हेजे रायपनिंग चेंबरचे, 15-15 टनाचे. आमचे वेपारी हांगासर खूब आसा, आमचे हे खूब आसा, बट दीस इज जस्ट अ फेज 1. आमी पळोवया जर हेची जर आमचें जर कन्जम्पशन जर चड जर सदांच फूल उरलें जाल्यार परत आमी सरा कडेन येतले, परत आमी मागतले की ह्यो आनी एक्सटेंड करपाचो म्हणून. आनी 100% आमकां गॅरंटी आहा की आमकां सदांच ते कॉपरेट करतले, त्या बाबतींत काय दुबाव ना. एखाद्या वेळार कोणें रेट मारली तुमचेर, रेट म्हणल्यार कशें आसा, रेट मारपाक बी तेंचेर थोडी रिस्ट्रिक्शन आसा. आतां गोवोरमेंटाची खुबशी डिपार्टमेंट आसा, रेट मारप हें तेंचें काम. तुमी सारकी पिकयता ते लोकांक सारकी बरी खावपाक दिता काय ना हें पळोवपाचें तेंचें काम. ते डिपार्टमेंट त्याच खातीर आसा. रेट मारली म्हणल्यार कितें आसा, ते तुमचेर अन्याय करपाक लागून रेट मारना. पूण तुमी सपोज कितें तुमचे जर कितें त्रुटीज आसा, कितें जर तुमची जर तुमी जर कितें जर फॉल्ट आसा जाल्यार तें सुदारपाचें काम तेंचें. सो रेट मारली आमी, हांव म्हणटा थोडेशे आमी बदनाम जाले. सो हे बदनाम जाल्यार तें सुदारप कशें, तेजेर कशी सुदारणा करप, ह्या खातीर हो रायपनिंग चेंबर बांदले कडेन आसा. आनी हो रायपनिंग चेंबर बांदला तो कित्या खातीर, हो रायपनिंग चेंबर आसा तो सगळे फ्रुट्स पिकोवपा खातीर. सांगले पयलीं म्हळ्यार कशें आसा, आमी जर नॅचरल पद्दतीन जर पिकयलें सगळें खंयच्याय फ्रुट्स, हेतून भितर केळी पिकोवपाक मेळटली, आमी पिकोवपाक मेळटली, पपाया पिकोवपाक मेळटली. सपोज जर तुमी जर बरी भशेन जर पिकयली जाल्यार एक गिरायकाचो तुमचेर बी विश्वास जातलो, बाबरे बा आमी हें कितें खातात तें सारकें नॅचरली पिकयलें, हें खंयसान तरी कोण तरी खंय बॅरलान बुडोवन हाडून पिकयलें न्ही, हो लोकांचोय बी विश्वास आसतलो. आनी हें सगळें जेन्ना आमी करतले तेन्ना तुमचेर जर लोकांचो जर विश्वास जर बसलो जाल्यार म्हाका दिसता तुमी तुमचें बिजनसूय फ्लरीश जातलें, तुमी बिजनसूय बरे भशेन करपाक मेळटलें. सो हो जो पळय स्ट्रक्चर आसा, ही जी पळय फॅसिलिटी आसा, ही सगळी तुमचे खातीर केला आनी गोंयच्या लोकां खातीर केले कडेन आसा. जेणे करून तुमी बी तितलोच प्रयत्न करपाक जाय की तुमी लोकांक सारकें बरें दितले. तुमकां पयलीं सांगता म्हणजे हो चेंबर म्हणजे कितें, इथिलीन चेंबर म्हणजे कितें, हो एक सायंटिफीक कंट्रोल रूम आसा, कळ्ळें न्हू, स्पेशलायज्ड कंट्रोल रूम. भितर इथिलीन गॅस पास करता आनी तितूनसून ती केळी पिकयता. इथिलीन गॅस म्हणजे तुमकां कितें, इट इज अ नॅचरल प्लांट ग्रोथ हॉर्मोन, ते फ्रुट्सांसून आपुणूच हें जाता. पण ह्या हितून कितें आसा, जो रिलीज करता पळय ते गॅसाक एक मात्रा आसता. मात्रा म्हणजे कितें, एक पर्संटेज आसता. सो त्याच गॅसान तितलीच रिलीज करूनच ते पिकपाक जाय. तुमकां दिसतलें ना तुमी हांगा हें करून, बट हांव तेंच्या कडेन पयलीं तेंच उलयतालो, तेंच्यांनी सगळें एक मशिनरी हें केलां आनी तेंचें तें टेम्परेचर पळय ह्या गॅस हितून न्हू टेम्परेचर कंट्रोल करपाक जाय, मागीर मॉइश्चर कंट्रोल करपाक जाय, प्लस ह्युमिडिटी कंट्रोल करपाक. त्या हितूनच ते पिकता. अशें ना की तुमचें तें हें जातलें, तुमी आयली केळी घातले बाबा कोणी दामलो, तशें ना. इट हॅज टू बी मॉनिटर्ड स्पेशली. आतां APMC आसा तेंच्यांनी आतां चिंतपाक जाय बाबा कोणाक आमी मॉनिटर करतले, हांगा कोणाक दवरतले, खंयच्या मनशाक दवरतले ते मॉनिटर करपाक. हांव तेंच्या कडेन पयलीं उलयलो त्या खातीर, कित्याक ती गॅस सुद्दां एक हें आसा 100 पार्ट्स पर मिलियन. 100 पार्ट्स पर मिलियन म्हणजे फक्त 100 ppm तुमकां ती गॅस रिलीज करपाक मेळटा एज पर FSSAI, फूड सेफ्टी एंड स्टँडर्ड ऑथॉरिटी ऑफ इंडिया. जे FSSAI जी लॉ आसा पळय तितलीच गॅस रिलीज करपाक मेळटा. ती सुद्दां मिनिमम 20 आसा. फक्त एकूच मोठो आसा FDAचो अख्ख्या गोंयांत फ्रुट्सा बद्दलूच न्हू. हांव सांगता, परत एकदां सांगता, FDA फ्रॉम द डिरेक्टर ऑफ फूड अँड ड्रग्स आमचो एकूच मोठो आसा. डायरेक्टर आमचे सांगता, हेल्थ मिनिस्टर आसा. सगळ्या गोंयच्या लोकांक आनी जे गोंयांत ट्युरिस्ट येता तांकां हेल्दी होलसम फूड खावयचो.
इतलेंच आनी हेच्या बद्दल हांव आनी फुडें काय उलोवंक सोदना इतलेंच आमचें हें आसा सो वी आर इन गूड रिलेशन वीथ यू अशें आमचें कांय ना कोणाक आमकां दुखोवपाचें ना खंयचोय वेंडर आसूं फूड बिजनस ऑपरेटर आसूं आमचें पर्सनल रिलेशन तेच्या बरोबर काय आसना फक्त ओनली एंड ओनली मोटो ऑफ द फूड एंड ड्रग्स एडमिनिस्ट्रेशन बांबोलीम इज टू गिव होलसम एंड हेल्दी फूड टू द पीपल ऑफ गोवा एंड टू द टुरिस्ट हू आर विजिटींग गोवा इतलेंच 17 तारखेर फातोर्डे बायणाचे चामुंडी बिल्डिंगेत दरोडो पडलेलो. सागर नायक ह्या सोसायटीच्या चेअरमॅनाच्या घरात घुसून दरोडेखोरांनी रोडांनी हल्लो करत लुटमार केल्ली. 6 दिसां उपरांत पुलिसांनी 6 जाणांक धरले. वास्कोचो आमदार कृष्णादाजी साळकारान वास्कोचो PI आनी त्याचे पुराय टिमीचे कौतुक केलां. या दरोड्याक लागून गोंयभर खवदळ पडलेलो. पुलिसांनी सापळो रचून दरोडेखोरांक धरले. कर्नाटक महाराष्ट्रात वचून ह्या दरोडेखोरांच्यो गुठल्यो उखल्ल्यो. वेगवेगळ्या गुन्यांवांनी पुलिसांक ते जाय आसले. पुलीस पंगडाचो 19 डिसेंबराक भोवमान करपाक जाय अशें दाजीन मागलां. मुरगांवचो PI जॅकी शरीफ आनी आमचो वास्कोचो PI वैभव नायक आनी तांची पुराय टीम जी ह्या इन्व्हेस्टिगेशनान आशिल्ली जी धरपाक आशिल्ली हांव तांकां सगळ्यान पयलीं कॉंग्रेच्युलेट करता. अशी जेन्ना खंयची केस जाता तेन्ना खंय तरी सरकाराचेर तर दबाव आसतात पूण लोकांचोय बी खंय तरी कॉन्फिडन्स मातसो लो जाता. आनी आज ही केस आमी पयली की ब्लायंड केस आशिल्ली म्हणजे खंयचेच सुराग म्हणटा तशें मेळनाशिल्ले तांणी हेल्मेट घाल्ले कांयच कळनाशिल्लें. अशी ब्लायंड केस आसतना पसून 6 दिसां भितर ही क्रॅक करप इज नथींग शॉर्ट ऑफ अ मिरेकल एंड इट शोज हाव एफिशियंट आवर गोवा पुलीस इज. आज टेक्नॉलॉजीचो फायदो घेवन आपले एफिशियन्सीचो फायदो घेवन आज खंय तरी ह्या 6 डेकॉयटांक तांणी आज धरले. म्हणून सगळ्यांत स्पेशल मेन्शन इज फॉर आवर वास्को PI वैभव नायक हू इज स्टील कॅम्पिंग. खरो म्हजी आज तुमी म्हाका विचारता पळय खरें फाल्यां तुमी तो येतकूच विचारपाचो कित्याक आज तो थंय अजून कॅम्प करत आसा. 6 डेकॉयट्सांक धरपाची मोठी जबाबदारी म्हाका दिसता गोवा पुलिसान आमच्या वास्कोच्या PIचेर दिल्ली आनी तो आपली टीम घेवन पुराय टीम घेवन थंय गेलो तांणी कॅम्प केले. ज्या प्रमाणे आमकां कळटा म्हणजे हाफ पॅन्ट घालून बनियानां घालून लिपून रावन खंयच्या गाड्यार बसून म्हणजे फिल्मान आमी कशें पळयता तशें पळोवन रातचे म्हणजे म्हणजे देर रात्री बसून थंय कॅम्प करून त्या सगळ्या 6 डेकॉयट्सांक धरपाचें मोठें काम म्हाका दिसता आमच्या वास्कोच्या PIन केलां. ऑनरेबल CMा कडेन मागता की आमचो 19 डिसेंबर रोखडोच येता. ह्या 19 डिसेंबर ह्या पुराय टिमींक तुम्ही फेलिसिटेट करचें तांकां मेडल्स दिवन तांकां फेलिसिटेट करचें जाणे करून पुराय गोवा पुलीस जे गोंयान आसा तांचें मनोबल वाडटलें. धडे दारबांदोडेचे दूधसागर न्हंयेत न्हावपाक गेल्ल्या उपरांत बेपत्ता जाल्ल्या भुरग्याची कूड उजो पालोवपी दळाच्या जवानांक उदकांत उफेताना सापडली. 15 वर्सां पिरायेच्या त्या भुरग्याची कूड फोंड्या पुलिसांच्या सुवादीन केली. एकाच वर्गातले 5 भुरगे हे न्हंयेत न्हावपाक गेल्ले. 5 एक भुरगो बुडलो पूण तो बुडिल्ल्याचे हेर वांगड्यांनी खूब उसरा पालकांक सांगले. पालकांक कळटकच पुलिशेंत कागाळ केल्या उपरांत पुलिसांनी उजो पालोवपी दळाचे मजतीन त्या भुरग्याक सोदपाची मोहीम चालू केल्ली. शेवटाक ताची कूड हातीक लागली. व्हडे हाडपाक हांगा खूब प्रॉब्लेम जाता. हय प्रॉब्लेम म्हटल्यार देंवोवपाक स्पेशली प्रॉब्लेम जाता आनी हांगासर ड्रावनींग केसीसूय आतां आमी लास्ट इयर पळयत जाल्यार खूब जाल्यो चडश्यो भुरगेच अशें म्हटल्यार न्हावपाक येता एक नेग्लिजन्स जाता सो भुरग्यांनी हांगासर हेजेर लक्ष दवरचें. सो आतां साप पडलो तो उबतालो. हय उबतालो आतां फ्लोट जाल्लो तो सो ताका ट्रेस केलो आनी हँडेड ओवर टू फोंडा पुलीस. असले तरेच्यो घडणुको परत घडच्यो न्हू म्हणून कसले उपाय काडलेत ह्या प्रश्नाक जाप दितना पंचान थंय सायन बोर्ड लायल्यात अशें सांगलें. अशें असले तरी असले वयले उपाय बिनकामाचे जावन रावतात. हाचे आदी खणींनी बुडपाच्या घडणुका उपरांत बसको आनी चर्चा जाल्ल्यो. NGOनी बऱ्योच सुचोवण्यो केल्ल्यो पूण प्रशासकीय अधिकारी ठोस उपाय काडपाक शकले नात हेंवूय तितलेंच खरें. स्पॉट आशिल्ले थंय बुडपाच्यो घटना घडटाल्यो पूण आतां नवीन स्पॉट भुरगे स्पॉटार वयता सो हेजे खातीर तुमी कितें बोर्ड बी कितें लायतले बीन आतां. पळय आमी बोर्ड बी लायले म्हणून आयकना रे भुरगे. बोर्ड आमी खूब कडेन बोर्ड लायले वयल्यान ते ग्रुपांनी येता भुरगे आमचे कोण तांकां सांगूंक गेले नाका म्हणून जाल्यार ते आमच्या लोकां वांगडा झगडी करता कित्याक ते व्हडलो ग्रूप आसता आनी आमचे भुरगे 2 जाण आसता. सो पेरंट्सांनी फुडाकार घेवपाक जाय. पेरंट्सांनी फुडाकार घेवचा आनी हेजेर मातशी जागृती जावपाक जाय की न्हंयचेर बी आतां लोकांक पिशे कशें लागला तशें आमचे गांवचे अशे लोक न्हंयचेर केन्ना वचना चड पूण आतां हे भायले लोक येता आनी अशे इन्सिडंट जाता हांगासर. सिगरेटी आनी तंबाखूची हेर उत्पादनां विकतल्या शॉपवाल्यांचेर आळाबंद हाडपाक कलेक्टर मामलेदार पुलीस आनी NGO सयत कांय अधिकाऱ्यांनी धाडी घालपाक सुरवात केल्या. पूण दक्षिणेंतलो आव्हांट पळयत जाल्यार अश्यो धाडी घालपाक एक स्पेशल स्क्वॉड तयार करपाची गरज आसा.
गोवा कॅनान म्हटला. कोटपा म्हटल्यार द सिगरेट्स अँड अदर टॉबॅको प्रॉडक्ट्स ॲक्ट 2003 ह्या कायद्याचो आधार घेऊन सालसेतच्या काही शॉपांनी संबंधित अधिकाऱ्यांनी धाडी घातल्यो. मडगांवां फातिमा कॉन्व्हेंटा कडल्या शॉपाचेर धाड घालून सिगरेटी आणि हेर तंबाखूची उत्पादनां सीज केली. मामलेदार, भलायकी निरीक्षक, सॅनिटरी इन्स्पेक्टर, पोलीस आणि गोवा कॅनान मेळून कारवाई केली. पूण ही मोहीम चड वेगवान आणि परिणामकारक जावची ह्या हेतान गोवा कॅनाच्या लॉर्ना फर्नांडिसान कांय सुचोवणी दिल्यो. कोटपा cigarette and other tobacco products act 2003. So under this the enforcement squad with the mamledar, sanitary inspector, sometimes the municipal inspectors and the police consists of the squad. So today the police had sent a complaint where they had raided one Narayan store down the road just next to Fatima Convent. So they had sent that copy to the collector's office. Collector directed the mamledar to come and act on that complaint. So today basically we came based on that complaint towards Fatima Convent. This is the 5th time that I am coming with the squad, and every time we are letting them off. They say na ye party korche na ami bond dorta. But it has not happened. They have still got cigarettes. We have seized them. Mamledar is here. He can give you some information. It looks like your committee is not taking any steps to stop this. See, we are going. Illegal trade, especially the illicit cigarettes, contraband cigarettes. Yes. So actually, the collector had issued a special order that the cigarettes, which are the foreign brands and do not have any packaged commodity declaration as per the packaged commodity rules, but the mamledars are so burdened with whatever they are doing. We had also suggested that a special squad be set up, that they only concentrate on this trade, because it's affecting the youth, especially when they have shops selling cigarettes right next to the school. The 100-yard thing is not really being implemented in seriousness. I will have to say that, we were just talking and we said that, we have to sit down and draw up a plan. What happens in the meeting? We go, we discuss, okay, mamledar didn't go out, why he didn't go out. And also, in the last few meetings, it was decided that mamledar will go out once a month and do 10 challans. So that is not going to help. So, like if you look at the Salset mamledar, the area is so huge, 31 panchayats, 2 municipalities. The area you can imagine in Salset Taluka itself. So, by the time we get together and we go somewhere far off also, we can only spend an hour doing enforcement. So actually, in all seriousness, collector must take stringent kind of steps to put this enforcement squad in place. No, the thing is most of the shops are operating without trade license. Yes. With right being under the nose of the municipal. See, we have been asking them for their trade licenses. One fellow is showing us a trade license which expired in 1997, and he's saying na case solta. So they are actually, it should have been sealed if case, at least from my understanding, because they are doing this illegality of selling cigarettes right outside the school. So those shops need to be sealed. दिवचल पिळगांवच्या तारवाड्या वयले श्री साई सेवाधाम हे गोंयांतले सगळ्यात पोरणे आणि पयले साईबाबाचे देऊळ. फाटल्या म्हयन्यात ह्या देवळात चोरी जाली. श्री साईबाबाचे मुर्ती वयली रुपयाची रुद्राक्ष माळ चोरून व्हेली. सुमार 350 ग्रॅम वजनाची आणि सुमार 22,000 रुपया मोलांची रुपयाची रुद्राक्ष माळ चोरून उबारून व्हेल्या. चोरयेची दिवचल पोलिसांत कागाळ केल्या. दिवचल पोलिसांनी चौकशी सुरू केल्या. देवळाच्या आवारातली CCTV फुटेज पळयल्या उपरांत माळ चोरपी अनवळखी आसा अशें कळ्ळें. पोलिसांनी दुबावितांची चौकशी करपाक सुरवात केली. नमस्कार, सध्या हांव आसा बिचोले पोलीस स्टेशनान आनी हांगासर काल एक कंप्लेंट येयल्ली आसा. ती कंप्लेंट म्हटल्यार पिळगांव हांगासरल्या साई मंदिरान चोरी जाल्ली आसा. पिळगांव तारवाडा हांगासर जे श्री साई सेवा धाम आसा ते अशें मानलें वयता की गोंयांतले सगळ्यात पयले आनी जुने सगळ्यान साई मंदिर आसा. आनी ह्या साई मंदिरान चोरांनी चोरी केल्ली आसा. साईबाबाच्या गळ्यान घातलेली सिल्वर कलरची
350 ग्रामाची रुद्राक्षाची माळ चोरांनी चोरी केलेली आसा. मार्केट रेट जाची काढून गेले जाल्यार 22,000 मार्केट रेट जाता आणि इतक्या किमतीची सिल्वर कलरची रुद्राची माळ साईबाबाच्या गळ्यान घातलेली ती काढून चोरांनी व्हेलेली आसा. ही घटना जी आसा ही फाटल्या कांय दिसां मदीं घडली आणि जेन्ना हे लक्षात येयलें मंदिर कमिटीक जावं थंयसरल्या लोकांक तेन्ना त्यांनी काल येवन ही कंप्लेंट जी आसा ती केल्लेली आसा. पोलिसांचें इन्व्हेस्टिगेशन चालू आसा. पोलिसांनी थंय सायडीक आसले CCTV कॅमेरेज एकठांय केल्लेले आसा. जे संशयीत तांकां दिसता त्यांची इन्व्हेस्टिगेशन चालू आसा. सो हेचो कितें रिजल्ट लागतलो आनी कितें अपडेट येतली ती बेगीनूच आमी तुमच्या मुखार घेवन येतले. पळयत रावात प्रायम TV. रुमडामळाचे रस्त्याची दुर्दशा जाल्या. मुखेल रस्त्याबरोबर अंतर्गत रस्ते अंडरग्राउंड केबलिंगाक लागून फोडून दवरल्यात ते अजूनही तशेच आसात. थळाव्यांक भोव त्रास जातात. आतां पॅच वर्क करून गेले पूण त्या पॅच वर्काचें काम इतलें बाबत जालां की ते आपुणूच उखाल्ल्यात. PWDची ही करणी पळोवन थळावे पंच खुबाळल्यात. भौशीक बांदकाम मंत्री दिगंबर कामतीन ही अवतिकाय पळोवन संबंधित कॉन्ट्रॅक्टराक हे काम बेगोबेग पूर्ण करपाक लावचें अशें पंच वांगडी विनायक वळवयकारान मागलां. कंत्राटदारान कामाचो दर्जो राखलो ना जाल्यार तेचो परवानो रद्द करात. ह्या अर्दुगुट्या कामाक लागून फाटल्या पावसांत एका भुरग्याक जमिनी पोंदच्या उक्त्या केबलाक लागून शॉक येयल्लो अशें पंचान सांगलें. सांगपाक म्हटल्यार खूब वायट दिसता. 1.5 वर्स जाले आमचो गांवचो लोक रुमडामळचो लोक तशेंच आमच्या सायडींचे सरावंडींग जे गांवचे लोक आसा सफर करताले रस्तो फोडला म्हणून. खंयच्या इलेक्ट्रिकल केबला खातीर फोडलो आनी खंयची गॅस पायपलायन अडानी पायपलायन तेंच्यांनी गॅसी खातीर तो रस्तो फोडलो. बरें फोडलो डेव्हलपमेंट पर्पसा खातीर फोडलो कांयच इश्यू ना. पण तो 1.5 वर्स जाले तांकां तो रिपेरूच जायनालो रस्तो. आयज आमकां अशें दिसून आयलें की आमी गाडयो चलयता आमी गाडयो चलयना आमकां एक तर बैलगाडी चलयता अशें दिसलें नाजाल्यार तर आमी ट्रॅक्टर चलयता. कारण रस्त्याचो लँडस्केप असो आशिल्लो की सगळोच खडबडीत आशिल्लो. फूल गाडीय काबार जाताली मनीसूय काबार जातालो. मनशाची हालतूय जावन लोक हॉस्पिटलांनी न्हिदले थोडे. आतां जे 1.5 वर्सान पॅच वर्क करपाक येयल्या पण आयज अशें कळोन येयलें आमकां पॅच वर्क 4 दीस पयलीं हेंच्यांनी दिसता पॅच वर्क घातलो. मातयेचेर कोण पॅच वर्क घालता मातयेचेर तेंच्यांनी हॉटमिक्स घातला. मातयेचेर केन्ना तरी उरता हॉटमिक्स. एक पावस येयलो या मातशी गाडी गेली जाल्यार मातये वयल्यान सुट्टा. तो असोच तर तुमकां सब स्टँडर्ड क्वॉलिटी जर वर्क करपाचें आशिल्लें जाल्यार तुमी करीत नाका न्ही. आनी तुमकां तर अशेंच करपाचें तुमी तें कामूय घेयनाका. पायपलायन म्हटल्यार रस्तो फोडपाचें कामूय घेयनाका. आमी जशें आशिल्ले तशेंच बरें आशिल्ले. हांव आमच्या PWD मिनिस्टर आमचो भाई दिगंबर कामत हेचे कडेन मागता की तेणेन एक हेजेर लक्ष घालचें. ते कॉन्ट्रॅक्टराक आपोवन तेजें लायसन्स कॅन्सल करचें नाजाल्यार कितें तरी हेजेर सोल्युशन काडचो. कित्याक 1.5 वर्सां 1.5 ते 2 वर्सां जाले लोक आमचे गांवचे लोक सफर जाता. एवरी टायम ह्या रस्त्या खातीर. लास्ट टायम ह्या रस्त्या खातीर रस्तो फोडला म्हणून केबल लिकेज जालो. एक बावडो ल्हान भुरगो पावसान केबल लिकेज जाता म्हणटा उदकान ताका शॉक मारलो. भरपूर लोकांक त्रास जाता. म्हाज्या हिसपान हेजेर लक्ष घालपाचें गरज आसा. करता जाल्यार काम बरें करचें. आनी हेंच्यांनी जो डामर घातला तेजेर ते रोलर चलयना तेजेर JCB व्हरोन ते प्रेस करता. म्हटल्यार JCBचेर केन्ना रस्तो कितें प्रेस जाता ताका रोलर जाय पडटा. ते म्हाका कांयच कळना कसले लेवलाचे कॉन्ट्रॅक्टर हे नवे कॉन्ट्रॅक्टर काय कोणाक कितें म्हाका कांयच खबर ना. म्हाज्या हिसपान हेजेर लक्ष घालपाक जाय. हांव गव्हर्मेंटा कडेन मागता की असले कॉन्ट्रॅक्टराक डायरेक्ट म्हाज्या हिसपान ब्लॅक लिस्टेड करपाक जाय. फकीर पाठो तोरच्या फाटल्या 50 वर्सां सावन कुपत पडलेल्या पंप हावजाक आमदार प्रवीण आल्लेकाराच्या कार्यकाळात संजीवन फावो जालो. इरिगेशनाचे मजतीन हांगा पंप हावजाक येवपाक घातला. लोकांक उदक दिवपाक 2 पंप येतले अशें थळाव्या आमदारान सांगलें. फकीर पाठो तोरशीच्या लोकांक पंप हावजाची गरज आसली. बऱ्याच लोकांक शेताक आनी पिवपाकय उदक जाय आसलें. हो पंप केन्ना चालू जाता काय सगळे वाट पळयताले. शेवटाक पंप हावजाची बुनियाद पडली. प्रत्यक्षात उदक झेडपी वेंचणुके उपरांत येता काय विधानसभा वेंचणुके खातीर आडावन उरता ते पळोवप. वर्सां जाली त्या पंपाक. 76 सालांत पयले फावंडेशन घातले गेले आनी तेच्या उपरांत 50 वर्सांनी हो नवो पंप हांगासर जाता. ही ह्या एरियेची खरोखर भाग्याची गजाल आहा. आनी हे काम आमचे आमदार प्रवीणभाई आल्लेकर यांच्यानी करून घेतले. त्याच्या बद्दल ह्या सगळ्या लोकांच्या वतीन आमचे पंचान तेचे आभार मानलेलेच आहा. अशीच कामां ह्या सगळ्या परिसरात जायत आसा. आनी हांगासर आतां नमूद जालें की उदक हांगासर मुबलक प्रमाणात आहा आनी ते उदक व्यवस्थीत त्यांच्या शेताक मेळचें म्हणून
हांगासर जे ऑपरेटर आहात तेंच्यांनी आनी ज्यादा ऑपरेटर नेमून त्यांची सोय बरी करची, कित्याक हांगासर आमचे खुबश्या वर्सां सगळ्या परिसरांत हे शेती प्रधान हो एरिया आसा आनी ह्या परिसरांत नाल्ल, हे पोपळी असे कित्येक प्रकारचे पीक सबन सिजनभर 2-3 वेळा पीक घेतले वयता आणि ही पाण्याची खरी आमच्या वर्षाच्या परिसरात ही एरिया म्हटल्यार शेती प्रधान आहा आणि तांकां प्रोत्साहन दिवपाक आमच्या आमदारान हे बरें पाऊल उचललेलें आसा. 50 वर्सां जाली हो पंप हाऊस हांगासर बांदलेलो आनी तेजे केन्ना म्हाका दिसता लक्षात कोणीच हांगा इतले जावन गेले जाल्यार कोणीच लक्ष दिवंक नासलें. आयज तांकां खऱ्यांनीच उदकाची खूब प्रॉब्लम जाताले जे आयज तेंचे हांवें काम करून दिल्लें आसा. जे आयज हो पंप हाऊस एटलिस्ट म्हाका दिसता 20 lakhs तेजो एस्टिमेट आसा आनी ताका ऑलरेडी 2 हे घातलेले आसा, आमचे पंप घातलेले आसा. तशेंच तो हांगासर शिफ्ट करून न्यू पंप हाऊस बांदून लोकांक सगळ्यांक हे उदक पावतलें. जे आयज शेती म्हणटा ते खऱ्यांनीच आयज आमच्या सगळ्या लोकांनी शेती करपाची गरज आसा. ताका लागून म्हाजो सगळ्यांक हो सपोर्ट आसतलो, कित्याक जे आयज हांगासर शेत कापणे जे मिशीन आहा तेय बी मिशीन आयज हांवें लोकांक आमच्या पेडण्यान सगळ्यांक फ्री दिल्ले आसा. जे कोणाक 50% गव्हर्मेंट दिता आनी 50% लोकांनी आपले दिवचे ते तेंच्यांनी दिवंक ना, ते स्वता हांवें दिल्ले आसा तेंकां. कित्याक म्हाका जाय अशे लोक सगळे शेती केल्ले, कित्याक आयज शेत करीत जाल्यार लोकांक जे आयज कामाक वचना तांकां खूब सपोर्टींग जाता. ताका लागून हे तेंच्यांनी सगळ्यांनी विचार करचो. जे कित्याक आयज लोक पळयता कित्याक गव्हर्मेंटा कडसून कितें तरी मदत मेळची आनी त्या लोकांक शेती करपाक तांकां सपोर्टींग मेळचें. ताका लागून म्हाजो सपोर्टींग तांकां सदांच आसतलो. वारकण फोंड्या हनुमान मंदिराचो 15वा वर्सुकी दीस धर्मीक कर्मकांडां सांस्कृतीक कार्यावळी सयत व्हडा उमेदीन मनयलो. काल आनी आयज 2 दीस धर्मीक विधी बरोबरच भुरग्यां खातीर कार्यावळी, नाटक, मानेस्ताचे सत्कार जाले. ह्या निमतान भाविकांनी गर्दी करून देवाचें दर्शन घेतलें. आमचो 15वा वार्षिक वर्धापन दिवस सोहळा आमी आयज साजरो करता. म्हणजे कालच्यान सुरवात जाली. आयज आमचे होमखंड आसले, तशेंच देवाचे कार्यक्रम आसतात. ह्या वर्सा आमचे वार्षिक कशें आसता, एवरी घरांत पुजा मेळटा. जो आमचो यजमान आसता ते एवरी इयर चेंज जाता. एवरी घरांत कंटिन्यूस पुजा आमची मेळटत आसता. तर ह्या वर्सा प्रशांत तांकां मेळिल्ली आहा पुजा. सो ती आमचो कार्यक्रम सगळो जाल्लो. आतां जेवण आमचें चालू आहा महाप्रसाद. सो हेज्या मागीर आमचे रातचे आमचो आयज वार्षिक 3 वर्सांनी एकदां आमचो कार्यक्रम जाता, जे आमी वाड्यावयले जे भुरग्यां जे 10वी 12वी तेंच्यांनी ग्रॅज्युएशन कंप्लीट केलां, तशेंच जे डॉक्टर फिल्डान नाल्यार एडवोकेट्स जाल्ले आहा नाल्यार इंजिनियर्स जाल्ले आहा तेंचो आमी सत्कार करता. सो आयज रातचो आमचो 8-8:30 तो कार्यक्रम सुरवात जाता. तेजे नंतर आमच्यो आरत्यो जातल्यो पयलीं, मागीर तेजो कार्यक्रमाची सुरवात जाता. मागीर वार्षिक पद्दती प्रमाणे काल जशें आमचें नाटक केलें तशें आयजूय आमचें लास्ट नाटक जातलें आनी आमचे ह्या कार्यक्रमाची समाप्ती जातली. आनी आज आमचे पूर्णावती जाली आनी सांजचे आमचे आज भुरग्यांक जी भुरगे पळय शिकतात तांकां आमी स्कॉलरशीप दितात, तेंचे सत्कारूय करतले आमी तेंचे. तशेंच रातचें नाटक जातलें, मागीर ती सांजता जातली. आमची एक परंपरा आसा, खूब वर्सां जालीं आमचें देवूळ आसा आनी ते जाणटेल्यान केल्लें आसा. 100 वर्सां जालीं आसतलें का इतली म्हायती ना म्हाका, 100 वर्सां जावपा जाय ताका. तेजे नंतर आमचे जाणटेल्यान कितें परंपरा चालू दवरली पळय ती आमी चालू दवरतात आतां. आनी आमचे सांगपाचें म्हळ्यार आज आमचो वर्धापन दिन, पूण आमची हनुमान जल्म आसता आनी तेजे नंतर आमचे श्रावणाक भजनी सप्ताह आसता. अशें आमचे 4-5 प्रोग्राम जाता वर्साक. आजचो प्रोग्राम कितले दिसा तुमचो? आमचे 2 दिसांचो आजचो. आनी आयच्यो खबरो हांगा सोंपता. तुमच्यो प्रतिक्रिया आनी सुचोवण्यो ईमेल करात newsprime@gmail.com. व्हॉट्सॲप करात 9637969244 ह्या नंबराचेर. तशेंच फॉलो करात प्रायम टीव्हीची वेबसायट, ट्विटर, फेसबूक, इंस्टाग्राम आनी जिओ टीव्हीचेर. पळयत रावात प्रायम.